अजित पवारांनी तासगावमधल्या सभेमध्ये धक्कादायक विधान केले। सिंचन घोटाळा चौकशीच्या फाईलवरती आर पाटलांची सही आहे। फाईलवरती आर पाटलांची सही हे फडणवीसांनी दाखवलं असं त्यांनी म्हटलंय। आर पाटलांबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलेलं आहे। ते सुद्धा तासगावमधल्या सभेमध्ये अजित पवार यांनी हे विधान केलंय। सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे। सिंचन घोटाळ्याची जी चौकशीची फाईल होती त्यावरती आर पाटील यांची सही असल्याचं त्यांनी म्हटलंय। फाईलवरती आर पाटलांची सही असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं असं अजित पवार यांनी विधान केलंय। तर अजित पवार यांनी जो आरोप केलेला आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी रोहित पाटील जे स्वतः उमेदवार सुद्धा आहेत आणि आर पाटलांचे चिरंजीव आहेत ते सध्या आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रोहित पाटील, अजित पवार यांनी जो आरोप केला त्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया। खरं तर आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीची स्टेटमेंट देणं हे याचं निश्चितपणाने मनापासून दुःख होते की आबा गेल्यानंतर कदाचित आबा असते तर आबाने याच्यावरती उत्तर दिलं असतं, पण आज आबांच्या पश्चात अशा पद्धतीचा आरोप जर आबांवरती होत असेल तर त्याचं आम्हाला कार्यकर्ते म्हणून आणि कुटुंब म्हणून दुःख होतंय। आबा सर्वसामान्य घरातून त्या उंचीवरती पोचले होते आणि आबांनी काम करत असताना स्वच्छपणे पारदर्शकपणाने त्यांचं खातं, त्यांना जी जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे ती जबाबदारी सांभाळण्याचा मानस हा नेहमी आबांचा असायचा आणि आबांचं कार्य संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या आरोपांमध्ये काही तथ्य असेल असं मला वाटत नाही। किंबहुना आबा जाऊन साधारण 9-9.5 वर्ष झाल्यानंतर अशा पद्धतीचा आरोप करणं किती योग्य याची कल्पना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आहे। निश्चित रोहित पाटील, यासोबतच विधानसभा निवडणुकांमधल्या सभेमध्ये अजित पवार यांनी हे आत्ता अशा पद्धतीने वक्तव्य करणं, आता खरं तर ते वक्तव्य का केलं असावं याची मला कल्पना नाही। तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, कदाचित उमेदवारही नव्यात आणि त्यांची ओळख संबंध तालुक्याला संबंध मतदारसंघाला कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्सीतून व्हावी म्हणून कदाचित आबांच्या बाबतीत पुन्हा एकदा आबांचं नाव वापरून विरोधकांची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न दादांचा असावा। ही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे मतदारांवरती किती परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? मला अजिबात काही परिणाम होईल असं वाटत नाही। रोहित पाटील, अजित पवार यांच्यासोबत तुम्ही या आधी काम केलेलं आहे पक्षफुटीपूर्वी, याबद्दल कधी या आधी अजित पवार यांनी असं वक्तव्य केलं होतं? या संदर्भात काही बोलणं झालं होतं? नाही, माझ्या समोर तरी कधी दादांनी असं पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं, पण आज इतक्या वर्षानंतर आबांच्या बाबतीतची भावना, आबांच्या बाबतीतची भूमिका काय आहे हे समजलं आणि ते समजल्यानंतर दुःख होतंय। रोहित पाटील, एक शेवटचा प्रश्न, हे अजित पवार यांनी हे जे वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांनी असंही म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी ती फाईल त्यांना दाखवलेली आहे ज्यावरती सिंचन घोटाळ्याची चौकशीची फाईल होती आणि ज्यावर आर पाटलांची सही आहे। नाही, आता त्यामधलं तथ्य तपासावं लागेल। ज्यावेळेस आबा गेले त्यावेळेस मी 15 वर्षांचा होतो। आज साधारण 9.5-10 वर्षानंतर हे वक्तव्य केलं जाते, त्यामुळे यामागचं तथ्य तपासावं लागेल। निश्चित रोहित पाटील, खूप खूप धन्यवाद NDTV मराठीशी तुम्ही बातचीत केली याबद्दल। तर एक गंभीर वक्तव्य अजित पवार यांनी तासगावमध्ये केलेलं आहे, नेमकं ते काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात। काढायचं काही गरज नव्हती, पण नंतर माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं। अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते, माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणलं। आता ज्याला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले 70,000 नाही म्हणले। आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असेल बरं का झालं, माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायची धंदेत राव, आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले
आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार, आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती. मला इतकं वाईट वाटलं. ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा